सफलता की चाबी, चिंता छोड़ो, हंसते रहो। गुड मॉर्निंग सखाराम, क्या बात आहे, जाण्यासाठी तयार आहे? कसा मस्त तयार होऊन उभा आहेस नाही माझ्या सखा? पण आज मी तुला बाजारात नाही घेऊन जाणार मित्रा. नाही, नाराज नाहीये, अजिबात नाराज नाहीये. एक वेळ मी स्वतःवर नाराज होऊ शकतो, तुझ्यावर कधी नाराज होऊ शकतो का मी? तुला तर माहिती आहे ना तिथे किती गर्दी असते, पार्किंगला जागा नसते, आणि मी तुला असंच कुठल्याही जागी पार्क नाही करू शकत ना, त्यामुळे नाही घेऊन जाणार. रिक्षाने जाईन, रिक्षाने येईन. ठीक आहे मित्र? गुड मॉर्निंग भाऊजी. भाऊजी? भाऊजी कोण? सखाराम भाऊजी. तुम्ही त्यांना भाऊ म्हणता की नाही? मग माझे तर भाऊजीच झाले ना, म्हणून मी म्हणाले गुड मॉर्निंग भाऊजी. ए बाया, काकांना गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग काका. अरे बास आता. गुड मॉर्निंग भिडे अंकल, माधवी आंटी. गुड मॉर्निंग सोनू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सखाराम अंकल. हो, खूप झाली मस्करी, थोडं लक्ष अभ्यासावर पण दे टप्पू. हो ओके भिडे अंकल. चल सोनू, नाहीतर आपलं लेक्चर मिस होईल. चल बाय बाबा. बाय. थांबा थांबा, गोली आणि गोगीला तर येऊ दे. बाबा, गोली गोगीचं लेक्चर ना जरा उशिरा आहे आज. हो, आता फक्त आम्हा दोघांचंच लेक्चर आहे. फक्त तुम्हाला दोघांचंच म्हणजे? अरे बाबा, तू कॉमर्स मध्ये अशी आर्ट्स मध्ये, दोघांचा एकच क्लास थोडी? म्हणजे वेगवेगळा लेक्चर आहे पण टायमिंग सेम आहे. चल सोनू, बाय बाय. थांबा. सोनू बेटा, आज मी तुला कॉलेजला सोडतो. अहो, काहीतरीच काय, त्यांचं कॉलेज पश्चिमेला आहे, आपलं मार्केट पूर्व दिशेला आहे, कसं सोडणार आपण? मग काय झालं? भिडे अंकल, तुम्ही सोनूची काळजी करू नका, टप्पू आहे ना सोनू सोबत. म्हणूनच तर. अहो काय? नाही, म्हणूनच म्हणत होतो की कॉलेजला सोडतो दोघांना. चला. ईशा, हो ते रोज जातात कॉलेजला, आणि टप्पू आहे ना सोनूच्या सोबत. आणि सोनू आजची धीट, समजूतदार आणि हुशार मुलगी आहे. ती एकटी कॉलेजच काय, सगळं जग फिरू शकते. नाही अगदीच, माझी सोनू धीट आहे, हुशार आहे, समजूतदार आहे, पण थोडीशी भोळी पण आहे ना. कोणाच्याही बोलण्यावर चटकन विश्वास ठेवते म्हणून. पण सोनू, तू कॉलेजमध्ये लेक्चरवर लक्ष दे. टीचर्स ज्या काही नोट्स देतील त्या नीट नोट करून घे. भिडे अंकल, आमचं कॉलेजमध्ये पण लेक्चर आहे. कॉलेजमध्ये पण म्हणजे काय म्हणायचं तुला? अहो, काही म्हणायचं नाहीये त्याला, तुम्ही लोक लवकर निघा ना, उशीर होईल ना कॉलेजला. जा जा. बाय 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 आजोबा. बाय बेटा. ए भेंडी मास्तर, काय झालं? 12 का वाजलेत? 12 वाजले? अरे तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? नाही, काय नाही, असं काय नाहीये. अरे काय नाहीये, तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय. अरे तू इतका चांगला सुविचार लिहिलेला आहेस की सफलता की चाबी, चिंता छोड़ो, हंसते रहो, आणि स्वतः हसण्याऐवजी चिंता करतोय. नाही, मी कुठे कसली चिंता करतोय. काय 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 काय? हा, तसं काकाजी, आजचा जो सुविचार मी लिहिलाय तो जेठालालसाठी थोडासा वेगळा असेल नाही? म्हणजे हे की सफलतेची गुरुकिल्ली, चिंता सोडा आणि झोपून राहा. अरे भेंडी मास्तर, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी आता थोड्या वेळापूर्वी जेठाला उठवलंय. अरे त्याला शक्य असेल ना तर तो दुपारपर्यंत झोपूनच राहील, तो सुधारणार नाही. खरंय. चल मी निघतो. मी म्हणालो होतो ना उशिराच उठलाय. पण कशाला बडबडायचं तुम्हाला? भाऊजींना किक मारा. चल. नाही, सखारामवर नाही जात होत आपण. का? अरे तिथे पार्किंगला जागा नसते. चल असंच जाऊया रिक्षाने. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं आज? सखाराम शिवायच चाललाय? काय भाऊ भिडे, पायी कुठे चाललायस? नाही, पायी नाही, रिक्षाने जात आहोत. काय मार्केटला चाललो ना आम्ही लोक, आणि तिथे खूप गर्दी असते, तर सगळ्यात आधी पार्किंगची चिंता, आणि जर पार्किंग मिळालीच तर सखारामला कुणी टो करू नये याची चिंता. काय यार भिडे, तू स्वतः दिला आहे सुविचार की सफलतेची किल्ली, चिंता सोडा, हसत राहा. स्वतः असा सुविचार लिहितोस आणि स्वतः चिंतेचा भार घेऊन फिरत राहतोस. ओहो, हा सुविचार का लिहिला मी? अरे भिडे भाऊजी, हा सुविचार तुम्ही खरंच खूप छान लिहिलाय. नाही अंजली वहिनी, सुविचार तर चांगला आहे, पण आता असं वाटतं की हा माझ्या आयुष्यात उतरवणं बाकी आहे. चला, या आधी की अजून कोणीतरी सुविचाराबद्दल विचारावं. आम्ही लोक निघतो. चला भेटूया. बाय अंजली. बाय बाय बाय. अरे तारक, ऐका, मी काय म्हणते, आज ऑफिस मधून जरा लवकर घरी या ना.
अंजली, मला लवकर बोलावून काही उपयोग नाहीये. अरे तारक, नवरा ऑफिस मधून लवकर घरी यावा हेच पत्नीला हवं असतं ना. नाही, चांगली गोष्ट आहे, हे तर पत्नीला हवं असतं, पण तुला काय हवंय की गोकुळधाम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम व्हावा? होय, मला का असं वाटेल? अगं बाई, गोकुळधाम मध्ये जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम होतो ना तेव्हाच मी लवकर येतो. हा तारक, असं अजिबात नाही हं. तुम्ही विनाकारण प्रॉब्लेम शिवाय पण लवकर येऊ शकता ऑफिस मधून. बघूया गोकुळधामचा इतिहास बदलतो का नाही. आता मला ऑफिसला जाऊन दे अंजली, मला खूप काम आहेत आणि जेठालाला काही प्रॉब्लेम आला ना तो मला थांबून घेईल. चल निघतो. हा, ओके, बाय. गुड डे. मनीष भाई, मला तो बँकेचा मेसेज नाही आला अजून RTGS चा. तुम्ही केलाय ना RTGS? अरे मनीष भाई, तुम्ही टेन्शन मध्ये टाकलात मला. कारण तुम्ही बोलला होतात की आज कसंही करून तुम्ही RTGS करून टाकाल. मग मी आता समोरच्या पार्टीला पेमेंट करायचा शब्द दिला. उद्या नक्की होईल ना? हा, ठीक आहे. हा, मनीष भाईनी टेन्शन दिलं. अरे जेठ्या, हा बाबूजी. तू आता दुकानात जाता जाता भिडे मास्तरने जो सुविचार लिहिलाय ना तो वाचून जा. अच्छा, का? कारण तो सुविचार भेंडी मास्तरने तुझ्यासाठीच लिहिलाय. सफलता की चाबी, चिंता छोडो हसते रहो. मला काय कळलं नाही बाबूजी. अरे काय कळलं नाही जेठ्या, तू किती चिंता करतोस. आता काय करू बापूजी, चिंता मला करायची नसते पण करावी लागते. चल चल, आता असं थोडंच होतं. अरे सगळं आपल्यावरच आहे. आपण जर मनापासून ठरवलं की चिंता नाही करायची तर चिंता होणारच नाही. कळलं? हो बापूजी. अरे हो बापूजी, मी तुम्हाला सांगायचंच विसरलो, ते गावाहून नाथा काकांचा फोन आला होता. काय म्हणत होता? ती शेताच्या विहिरीपाशी त्यांनी जी भिंत बांधली होती ना, हा, ती पडली आहे. काय? हे काय सांगतोस तू? अरे बापरे, मग तर बिचारा नाथ्याचा खूप खर्च होणार आता. तेठ्या, तू एक काम कर, तू आताच्या आता नाथ्याला फोन कर. बिचारा खूप अस्वस्थ असेल रे. मला तर नाथ्याची चिंता वाटायला लागली. वाटली ना चिंता? म्हणजे तू खोटं बोलतोय? हा बापूजी, पाहिलं ना, चिंतेचं असंच असतं बापूजी. ती न करण्याने थांबत नाही, आपोआप वाढतच जाते. हा, समजलो. बस 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 बस. किती झाले भाऊ? 60 रुपये झाले. हे घे. अरे बघतोस काय, खरी नोट आहे. माहिती आहे ना साहेब, पण भोवणीच्या वेळेला 500 रुपयाचे सुट्टे कुठून आणू? मग सुट्टे ठेवायला हवेस ना तू. सकाळचा टाइम आहे, तुम्ही पहिले कस्टमर आहात. आता 500चे सुट्टे कुठून घेऊन येऊ? 100 रुपयाची नोट असली तर मी तुम्हाला सुट्टे दिले असते. काय हरकत नाही, मी देते सुट्टे. माझं मी सुट्टे दे. हा, एक मिनिट. पर्स शोधावी लागेल. कुणास ठाऊक कुठे ठेवली आहे. अरे कुठे ठेवले म्हणजे? तुला माहित नाही पर्स कुठे ठेवले? आता इतक्या सगळ्या पिशव्यात मग कुठल्या पिशवीत नक्की ठेवली आठवत नाहीये ना. काय माधवी? अहो काय माधवी काय, मी चांगली हातात ठेवली होती. तुम्हीच मार्केटमध्ये म्हणालात, आठव माधवी, पडेल ती पर्स. आता तुम्ही बरोबर नसता तेव्हा पडते का कधी माझी पर्स? सतत इन्स्ट्रक्शन्स देत असतात. हा, शोधते, एक मिनिट. हा, हे बघ. हा, हे घे. हे का साहेब? ए भाऊ, थांब थांब थांब. या नोटवर सेलो टेप लावलेली आहे. एवढं तर चालतं ना साहेब. जशी मी चिटकवलेली नोट तुम्हाला चिटकवली आहे, तुम्ही पण कोणाला दुसऱ्याला चिटकवून टाका. ए, काय चिकटवून टाका? मी एक शिक्षक आहे आणि एका शिक्षकाला चुकीची गोष्ट शिकवतोस तू. हो साहेब, अशाच प्रकारे जग चालतं. कोणीतरी मला चिटकवून गेला, मी तुम्हाला चिटकवतोय. दुनियादारीत सगळे विद्यार्थी आहेत, कोणीच शिक्षक नाहीये. हा, मला शिकवतोय. अरे भाऊ, ही अशी नोट कोणाला चिकटवायची नसते, बँकेत जाऊन बदलायची असते. हो साहेब, मी कुठे बँकेत जाऊन जमा करू? तुम्हीच करून टाका, मी निघतो. अरे मी जमा कर म्हणजे? ए, थांब थांब. हो, रिक्षा. काय काय नंबर? अहो, जाऊ दे आता. अरे, या काय गेला, या इकडे. काय याला अर्थ आहे? बरोबर आहे. नोट चिकटवून गेला मला. हो, चुकलाच आहे, पण ठीक आहे, आता काय करणार. चला.
वामदेवाय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम भूषणे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचाय नमः, आदित्याय नमः, सवित्रे नमः, अर्काय नमः, भास्कराय नमः, आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीदं भास्कर दिवाकरं नमस्तुभ्यं, प्रभाकरं नमस्तुते। ओ जेठालाल, अरे भिडे, सुप्रभात. सुप्रभात माधवी वहिनी. सुप्रभात. अरे कसली सुप्रभात? अरे काय झालंय सकाळी सकाळी? अरे हे झालं सकाळी सकाळी. जेठालाल, बघून जल अर्पण करायला हवं ना. हो, मग मी तर सूर्यदेवाला बघूनच जल अर्पण करत होतो. जेठालाल, एकदा सूर्यदेवाला बघण्याआधी खाली पण बघायला हवं ना. कोणी चालत तर नाहीये. अरे आता एकच गोष्ट सांगून मला कंटाळा आलाय भाऊ. किती वेळा मी तुला सांगून झालंय की अख्खं कंपाऊंड सोडून कोणी माझ्या बाल्कनीच्या खालून का जाईल भाऊ? ठीक आहे, कोणी चालत जाणार नाही, पण कोणी रिक्षातून तर उतरू शकतं ना इथे. अरे पण परत तीच गोष्ट भिडे, पूर्ण कंपाऊंड सोडून कोणी रिक्षातून इथेच का उतरेल? अरे ए विंग मध्ये राहणारा माणूस इथे नाही उतरणार तर काय तिथे उतरणार? अरे ए विंग वाला पण इथे का उतरेल भाऊ? रिक्षा सरळ ए विंगच्या गेट जवळ जाऊन जाईल ना, ते जास्त सोपं आहे. रिक्षातून उतरून सरळ ए विंग मध्ये, बरोबर ना माधवी वहिनी? हो सडा सडा माधवी वहिनी, त्याला नाही समजणार. काय नाही काय समजणार म्हणजे काय? काय नाही काय समजणार? हे तुझं नेहमीच आहे जेठालाल, प्रत्येक गोष्टीत काही ना काही प्रॉब्लेम करतच असतो. प्रत्येक गोष्टीत नाही, कोणत्या कोणत्या गोष्टीत स्पष्ट सांग ना भाऊ. असं जर्नल हवेत बोलू नकोस. सांग कोणत्या गोष्टीत काय? हा सांगतो ना. हा हे ते आपलं हा आपला तुपला कुठला केटला काय बोला. चेक, मेंटेनन्सचा चेक कधीच वेळेवर देत नाहीस, नेहमी लेट करतो. यावेळी मेंटेनन्सचा चेक आलेला नाहीये तुझा. शाहू, आता कुठे चेक वगैरे राहू दे ना. आता राहू दे ना. काय राहू दे ना? तू देणारच त्याचा मेंटेनन्सचा चेक. शांत राहा. बोल बोल. अरे भाऊ, देऊन टाकीन ना चेक, अजून टाइम आहे ना. उद्या लास्ट डेट आहे भाऊ. हो उद्या. अरे उद्या म्हणजे 24 तास आहे भाऊ. 24 तासात मी तुला 24 चेक देऊ शकतो. अरे एक तरी दे. 24 चेक म्हणे. नाही, उद्या नक्की देईन. उद्या जर नाही दिला ना, मग तू माग. अरे सॉरी, मग तू मला सांग. ते मला आणि सांगचं एकत्र होऊन मांग झाला. सॉरी. हा उद्या पक्का. हा ओके माधवी बाबी, ओके चला. अरे जेठालाल, शाहू चला ना आता. काय झालं नाही, मोडा करून टाकला कुर्ता माझा. सुकला तो आता. चला. सकाळी सकाळी कटकट झाली. पाहिलंच ना तू माधवी, अजूनपर्यंत वेळेवर नाही दिला मेंटेनन्सचा चेक जेठालाल. जाऊ दे ना आता, दरवाजा उघडा ना. अगं नाही, ते माझी चावी नाहीये माझ्याकडे, ती सखारामच्या चावीला लावलेली आहे. तू तुझी चावी दे. पर्स मध्ये तो चावी नाहीये. अगं असं कसं? तू नेहमी चावी पर्स मध्येच ठेवतेस ना माधवी? हो, पण कदाचित घरात काढून ठेवली होती वाटतं. मग आता काय, सोडी भाऊजींच्या घरी जा ना. सोडीच्या घरी का जाऊ मी? अहो असं काय, त्यांच्या घरी जा आणि चावी घेऊन या. आपली एक्स्ट्रा चावी असते ना त्यांच्या घरी. पण सोडी घरी असेल आता? इथे उभ्या उभ्या कसं कळणार आहे ते तुम्हाला? जावं लागेल ना त्याच्यासाठी. जा मग. नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर सोडी घरी नसला तर मग दरवाजा तोडून टाकूया. अहो मग काय, रोशन वहिनी असतील. जा ना लवकर, चावीशी मतलब आहे ना आपल्याला. काय होतं मध्येच यांना कोणास ठाऊक.